उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना समोर आली आहे। भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर जखमी व्यक्तीच्या अंगावर पुन्हा कार चालवत घटनास्थळावरून पलायन केल्याचा गंभीर आरोप कल्याणमधील नामांकित सोने व्यापारी अविनाश मुथा याच्यावर आहे। या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी अविनाश मुथा याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। उल्हासनगर क्रमांक 1 येथील बिर्ला गेट समोर ही घटना घडली। देवेंद्र सिंग राजपूत आणि त्यांचा मुलगा संजय सिंग राजपूत हे दुचाकीवरून चहाड स्टेशनच्या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडकेमुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले। अपघातानंतर कार चालकाने काही अंतरावर वाहन थांबवलं, मात्र नागरिकांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर आरोपीने कार मागे घेत पुन्हा जखमी देवेंद्र सिंग राजपूत यांच्या अंगावर कार चालवत घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप आहे। या भीषण घटनेत देवेंद्र सिंग राजपूत यांचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा संजय सिंग राजपूत गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणातील आरोपी अविनाश मुथा हा कल्याणमधील नामांकित सोने व्यापारी असल्याची माहिती समोर आली आहे। उल्हासनगर पोलिसांनी त्याला अटक केली असून घटनेचा सखोल तपास सुरू आहे। दरम्यान मृताच्या कुटुंबियांनी तपासादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप केलाय। याबाबत त्यांनी उल्हासनगर विभागाचे डीसीपी सचिन गोरे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असल्याचं सांगितलंय। सुबह के टाइम पे 9:10 पे कुछ यहाँ से कार गई ना, जो टू व्हीलर वाला आगे चला था और कार वाले ने पीछे से ठोका। उसको ठोकने के बाद में थोड़ा सा रिवर्स लेके गाड़ी और सुसट गाड़ी भगाया उसने। 9:24 में मैंने फोन किया एम्बुलेंस वाले को, लेकिन एम्बुलेंस यहाँ पे आई नहीं, तो दोनों जन साइड में वहाँ पर पड़े हुए थे। कार की स्पीड उस समय कितनी रही होगी? कार की स्पीड ज्यादा ही थी, स्पीड 50-60 के ऊपर ही स्पीड रही होगी, कम नहीं। इसमें बताया जा रहा है कार वाले की कुछ गलती नहीं हो, गड्ढे से सड़क से आया और उसकी कार के अंदर नहीं, वैसा कुछ नहीं हुआ। मतलब पीछे से कार वाले ने टू व्हीलर को ही ठोका है। उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सकाळी 9 ते 10च्या दरम्यानची घटना आहे। यामध्ये दुचाकी जे स्वार होते त्यातल्या एकाचा मृत्यू झालेला आहे आणि एकाला जखमा झालेल्या आहेत। यामध्ये एमजी हेक्टर गाडीने यात हा अपघात झाल्याचं निष्पन्न होत आहे। यामध्ये अविनाश मुथा म्हणून यातील जे चालक आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। संबंधित जो चालक आहे तो कल्याण येथील व्यावसायिक आहे आणि याचा तपास जो आहे उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत PSI माळी हे करत आहे। हा तपास सुरू आहे। यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी तसं सांगितलेलं आहे की मागे रिवर्स घेऊन परत गाडी घेऊन तो पुढे पळाल्याचं सांगत आहे। त्यानुसार पुढील तपास आम्ही करत आहोत। आरोपी स्टेटस काय आहे? सध्या आरोपी आमच्याकडे असून त्याची वैद्यकीय चाचणी आम्ही केलेली आहे आणि त्यामध्ये पुढील अजून कायदेशीर कारवाई करत आहोत।